चला. सो हा आपला लाईव्ह मार्केट सेशन 30 मे आज आहे. निफ्टीची मंथली एक्सपायरी. ओके. आणि आज बघितला आपला 230 पॉईंटचा सध्या मार्केटमध्ये झालेला एक प्रचंड ड्रॉप. त्याच्यानंतर आजचा सेशन याच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण आज काल आपण डिस्कस केलं होतं की याच्यामध्ये एक्सपायरीच्या दिवशी आपण आपल्या कुठल्याही स्ट्रॅटेजी असल्या तर आपण एक्सपायरीच्या दिवशी अगोदर का क्लोज करतो. ओके. ह्या सर्व गोष्टी आपण काल डिस्कस केल्या होत्या. काल आपली एक स्ट्रॅटेजी चालू होती. त्या स्ट्रॅटेजीला काल मी तुम्हाला सांगितलं होतं की काल ती किती प्रॉफिटमध्ये जाऊ किती लॉसमध्ये जाऊ मी त्याला कालच क्लोज करणार. ओके. ती लकीली म्हणजे तुम्ही बघून घ्या आता ती जी स्ट्रॅटेजी होती ती मे महिन्याच्या एक्सपायरीची स्ट्रॅटेजी होती जी काल आपण क्लोज केली होती. काल जर ती क्लोज केली नसती तर आज मला कितीचा लॉस झाला असता, कितीचा हे झालं असता, फटका बसला असता ते सर्व तुम्हाला दिसणार आहे. पहिले समजून घ्या एक्सपायरीच्या दिवशी आय व्ही जेव्हा हाय असते तेव्हा असे एक्सपेक्टेड मूव राहतातच. सध्या करंटली काय चालू आहे आपल्या मार्केटमध्ये आहे ना, आपली डिसेंबरची स्ट्रॅटेजी चालू आहे, जुलैची स्ट्रॅटेजी चालू आहे अँड जूनची स्ट्रॅटेजी चालू आहे. याच्यामध्ये जी स्ट्रॅटेजी काल आपली चालू होती मे महिन्याची ते काल मी काय किती वाजता क्लोज केली, जवळपास 3 वाजताच्या आसपास मी त्याला काय करून टाकलं होतं, क्लोज केलं होतं. जवळपास 19,000च्या प्रॉफिटनी 19 की 20,000च्या आसपास मी काय केलं होतं त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केलं होतं. काल जी स्ट्रॅटेजी होती त्याच्यामध्ये ती समजून घ्या की ती जी स्ट्रॅटेजी होती ती 80,000च्या लॉसमध्ये होती. 80,000च्या लॉसमधून त्या स्ट्रॅटेजीला आपण 80,000च्या लॉसवरून त्या स्ट्रॅटेजीला 20,000च्या प्रॉफिटमध्ये आपण काय केलं, त्या स्ट्रॅटेजीला क्लोज केलं होतं. सो आत्ता तुम्ही कंडिशन बघून घ्या की काय आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी एक्झॅक्टली 3 दिवसा पहिले आपली पोझिशन अशी होती की प्रत्येक स्ट्रॅटेजी आपली काय चालू होती, लॉसमध्ये चालू होती. इव्हन डिसेंबरची स्ट्रॅटेजी चालू होती ती लॉसमध्ये चालू होती. 2-3 दिवसामध्येच मार्केटने जो ड्रॉप दिला त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या डिसेंबरच्या स्ट्रॅटेजीमध्ये नाही म्हटलं तरी जवळपास 54,000चं माझं प्रॉफिट चालू आहे. त्याच्यानंतर जुलैची स्ट्रॅटेजी जस्ट 3 दिवसा अगोदर घेतली होती. त्या 3 दिवसा अगोदर घेतलेल्या स्ट्रॅटेजीमध्ये जुलैच्या स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा 23,000ची आपण काय घेतली होती, स्ट्रॅडल घेतली होती. मार्केट कुठं आहे 22,400च्या खाली, म्हणजे 600 पॉईंटचा ड्रॉप आल्यावर सुद्धा ही स्ट्रॅटेजी अजूनसुद्धा 4,000च्या प्रॉफिटमध्ये, 4 नाही 5 पकडूया, 4,000च्या प्रॉफिटमध्ये. जुलैची 4,000च्या प्रॉफिटमध्ये, डिसेंबरची 54,000च्या प्रॉफिटमध्ये आणि जूनची स्ट्रॅटेजी ती जवळपास 23,600. ओके. 23,600 म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो ही 17,000च्या प्रॉफिटमध्ये. सो ओव्हरऑल आपल्या ज्या स्ट्रॅटेजी 3 दिवसाअगोदर सर्वच्या सर्व लॉसमध्ये होत्या त्या सर्व स्ट्रॅटेजीज आता काय झालेल्या प्रॉफिटमध्ये आलेल्या आहे. जस्ट की मार्केटमध्ये जो ड्रॉप आलेला आहे आपला व्ह्यू जो जसा होता की आपण थोडासा बुलिश बेरिश असा व्ह्यू होता, न्यूट्रल व्ह्यू होता. मार्केट काय झालं आता खाली आलेलं आहे. तर या सर्व गोष्टीचा फायदा झालेला आहे. प्लस आय व्ही पण आहे ना, तुम्ही बघा मार्केट 250 पॉईंटनी पडल्यानंतर नॉर्मल सिनेरिओमध्ये काय होते की मार्केट ज्या दिवशी 250 पॉईंटनी पडते त्या दिवशी कमीत कमी आय व्ही 10 to 15% वाढायला पाहिजे. 10 to 15% वाढायला पाहिजे. बट आय व्ही काय होत आहे, ड्रॉप होत आहे. आय व्ही ड्रॉप होता. आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं मागच्या किती दिवसापासून मी तुम्हाला म्हणत आहो की कंटिन्युअसली लॉंग टर्मच्या स्ट्रॅटेजीज तुम्ही सेल मारणं स्टार्ट करा. आय व्ही 24च्या वरती गेलेलं आहे. दिस इज द बेस्ट टाईम. हा एक बेस्ट टाईम राहते कुठल्याही ऑप्शन सेलरसाठी. म्हणूनच आपण काय केलं होतं, ह्या सर्व स्ट्रॅटेजी आपण डिप्लॉय केल्या होत्या. 3 दिवसा अगोदरच आपण हे केलं होतं. त्याच्यानंतर मार्केट जेव्हा लाईट टाईम व्हायला गेलो होतं त्याच्यामध्ये मी काय केलं होतं की हा जो आपला डिसेंबरचा जो कॉल ऑप्शन होता, ओके, डिसेंबरचा जो कॉल ऑप्शन होता याच्यामध्ये एक्स्ट्रा कॉल ऑप्शन सेल मारले होते. जवळपास नाही म्हटलं तरी 100 कॉल ऑप्शन्स मी काय केले होते, सेल मारले होते. सो ह्या गोष्टी काय राहतात, इम्पॉर्टंट राहतात मार्केटमध्ये. जेव्हा आय व्ही हे खूप जास्त असते 24च्या वरती 25च्या वरती, तेवढं समजून घ्या तुमचे जे प्रीमियम असतात ऑप्शनचे प्रीमियम हे काय राहतात तुम्हाला खूप चांगल्या खूप चांगल्या प्राईसला तुम्हाला भेटून जातात. म्हणजे 10 रुपयाची गोष्ट तुम्हाला 100 रुपयाला विकता येते. मग एखादी गोष्ट जर तुम्ही 100 रुपयाला विकली आणि त्याच्यानंतर आय व्ही जो आज 24ला आहे ती ड्रॉप होऊन 16ला किंवा 15ला आली, जे येणार कधी 4 जूननंतर ही आय व्ही 24ची 15-16ला येणार, तर ती 100 रुपयाची गोष्ट कितीला भेटणं स्टार्ट होणार तुम्हाला, 30 रुपयाला किंवा 40 रुपयाला. तर तिथं तुम्ही काय कराल, बाय करसाल. म्हणजे 100 रुपयाला सेल, 40 रुपयाला बाय, 60 रुपयाचं प्रॉफिट कशा थ्रू घेता तुम्ही, जस्ट कशाचा फायदा घेत, आय व्ही जो ड्रॉप झाला त्याचा फायदा घेत. मार्केट कुठेही जाऊ
आय व्ही ड्रॉप झाल्यानंतर तुमच्या ह्या स्ट्रॅटेजी अचानक प्रॉफिटमध्ये येऊन जाणार. आता नोट डाऊन करून घ्या. ओके, नोट डाऊन करून घ्या. मी जी काही गोष्ट महत्त्वाची बोलत आहोत ते वाटल्यास एका नोट डाऊन करून घ्या. 4 जून नंतर तुम्हाला ह्या गोष्टी प्रॅक्टिकली आपल्याला ॲनालाइज करायच्या आहेत, तर समजून घ्या. सर्वात पहिला पॉईंट आज जो मला सर्वात महत्त्वाचा पॉईंट शिकवायचा आहे तो आहे की हे नोट डाऊन करून घ्या वाटल्यास. 23,100ला मार्केट असताना आपली हे डिसेंबरची स्ट्रॅटेजी, जुलैची स्ट्रॅटेजी आणि जूनची स्ट्रॅटेजी लॉसमध्ये होते. ह्या सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजी लॉसमध्ये होत्या. सर्व स्ट्रॅटेजी 70,000च्या लॉसमध्ये होत्या. ओके, 70,000च्या लॉसमध्ये ह्या स्ट्रॅटेजीज होत्या 23,100ला. आता 4 जून नंतर इवन मार्केट 23,500ला जर गेलं तर या स्ट्रॅटेजी ज्या 23,100ला मार्केट असताना 70,000च्या लॉसला होत्या त्या कदाचित मार्केट 23,500ला गेल्यावर सुद्धा त्या लॉसमध्ये येणार नाही, त्या प्रॉफिटमध्ये राहणार. ओके, ती प्रॉफिटमध्ये राहणार जस्ट बिकॉज की आय व्ही ड्रॉप होणार. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. वाटल्यास नोट डाऊन करून घ्या. 23,100ला असताना आपला 70,000चा लॉस चालू होता. तो लॉस रिकवर होऊन त्याच्यानंतर कन्वर्ट झाला 1,00,000मध्ये. काल 1,20,000चं आपलं प्रॉफिट चालू होतं. ओके, काल जवळपास मी जी प्रॉफिट जी बुक केलं, ओके इथेच आपण शो करून घेऊ. त्या स्ट्रॅटेजीमध्ये अराऊंड काल एक्झिट मारलं होतं. ओके, काल मी एक्झिट मारलं होतं. ती स्ट्रॅटेजी रिपोर्ट्समध्ये जर गेलो आपण, प्रॉफिटमध्ये गेलो तर कालचं प्रॉफिट पण आपल्याला इथे ॲड करावं लागणार. समजा 29 आणि 30. ओके, सो तुम्ही बघून घ्या. 97,000चं काल प्रॉफिट बुक केलं होतं मी. 97,000चं काल प्रॉफिट बुक केलं होतं. आता हे 97,000 कशामध्ये बुक केलं होतं? मेच्या स्ट्रॅटेजीमध्ये. मेची जी माझी स्ट्रॅटेजी चालू होती काल त्याला एक्झिट केलं होतं 97,000च्या प्रॉफिटमध्ये. बट याच्या अगोदर काय झालं होतं, आपण ते जी स्ट्रॅटेजी घेतली होती त्याच्यामध्ये 60,000चा लॉस पण बुक केला होता. तर जवळपास 60,000 65,000 असं समथिंग आपण बुक केलं होतं वॉटेवर. सो नाही म्हटलं तरी या स्ट्रॅटेजीमध्ये जी 80,000च्या लॉसमध्ये होती काही दिवसा अगोदर, त्या स्ट्रॅटेजीला मी 20,000चं प्रॉफिट मी ओव्हरऑल क्लोज केलं होतं. सो आता हे गोष्टी तुम्हाला मी डायरेक्टली ऑप्स्ट्रा दाखवतो. ओके, सो तुम्ही कन्सिडर करा हे कालचं 97 आणि आजचं जवळपास किती चालू आहे 66. हे जर ॲड केलं तर आपलं 1,60,000 पुन्हा आपला हिट झालं होतं. आज पुन्हा आपल्याला 1,61,000 आपला हिट झालं होतं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शो करण्यासाठी मी दोन्ही स्ट्रॅटेजीज इथं सेव्ह केलेल्या आहेत. ओके, प्लीज प्रत्येकाने म्यूट करा स्वतःला. ओके, नंतर आपण क्वेश्चन ॲन्सरिंगला तुम्हाला घेणारच आहोत. ओके, सो हाईट लोडिंग कंट्रोल. तर चला सर्वात पहिली मी जे क्लोज केली ते दाखवतो तुम्हाला. तर डिसेंबर इंट्रा ही आहे मे 2024. ओके, 30 मे 2024 ही काल क्लोज केली होती मी. ह्या सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजी जे आपले लेग चालू होते. कुठले लेग चालू होते हे तर पहिलेच आपण क्लोज केले होते. हे 22,400 आणि 22,700 तर आपण पहिलेच क्लोज केले होते. हे तुम्हाला सांगितलं पण होतं, कालच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं. आपले जे लेग चालू होते ते होते हे 22,900, 22,800, ओके 22,900, 23,000, 22,800. इवन काल मी एक इंट्राडे मूव्ह केला होता किंवा हेज करासाठी एक पोझिशन घेतली होती. दॅट इज 22,600चा कॉल ऑप्शन्स मी बाय केले होते. त्याच्यात पण 1,000 रुपये प्रॉफिट. अँड शेवटी तुम्हाला माहिती असणार 22,750 पण मी इंट्राडेमध्ये ॲड केलं होतं. त्याच्यामध्ये पण अराऊंड 3,000चा प्रॉफिट. सो ओव्हरऑल ही जी स्ट्रॅटेजी आहे ती कितीच्या प्रॉफिटनी क्लोज केली होती मी? ही प्रॉफिट क्लोज झाली होती जवळपास 19,000च्या प्रॉफिटनी. ओके, 19,000च्या प्रॉफिटनी याला मी काय केलं, काल क्लोज केलं 19,000. याच्यात मॅक्झिमम प्रॉफिट किती होणार होतं माझं काल जर तुम्हाला आठवत असणार तर मॅक्झिमम प्रॉफिट होणार होतं आपलं, मॅक्स प्रॉफिट होतं याचं 1,00,000. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की या स्ट्रॅटेजीमध्ये मला एक्सपेक्ट पण नाही आहे की 1,00,000 मी घेणार किंवा 50,000 घेणार, 60,000 घेणार. बिलकुल नाही. माझं एक्सपेक्टेशन काय होतं या स्ट्रॅटेजीमधून 15-16,000 जरी आले तर मी एक्झिट मारणार. 3 दिवसा पहिलेच मी तुम्हाला हे बोलून दाखवलं होतं. राईट का? कारण ही एक अशी स्ट्रॅटेजी होती जे काही दिवसा अगोदर 80,000च्या लॉसमध्ये चालू होते. सो 80,000च्या लॉसवरून आपण म्हणू शकतो 20,000च्या प्रॉफिटमध्ये
म्हणजे 1,00,000 रुपये या स्ट्रॅटेजीने काय केले होते माझे कवर केले होते. सो अशा याच्यात जास्त लालच करायची नाही. आता या स्ट्रॅटेजीमध्ये आणखी एक दिवस जर मी विचार केला असता की काल 20,000च्या प्रॉफिटने याला क्लोज केला आणि मी विचार केला असता की नाही आणखी एक दिवस जर थांबलो तर हे 20,000चं प्रॉफिट 1,00,000 होऊ शकते. ओके, 1,00,000 होऊ शकते आणि दॅट इज द चान्सेस होते काल तसे 50-50 चान्सेस होते. 50-50 चान्सेस असे होते की मार्केट होतं 22,700ला चालू. माझी रेंज काय होती 22,680. चला एक सोडा, हे इथं तुम्हाला समजणार नाही. डायरेक्टली तुम्हाला दाखवतो. इथं क्लोज केलेली स्ट्रॅटेजी आहे. आपण 20,000च्या तुम्हाला दाखवलं पण मी प्रॉफिट लॉसमध्ये की आपण कितीच्या प्रॉफिटनी त्याला क्लोज केलं. काल 97,000चं ओव्हरऑल प्रॉफिट बुक केलं होतं आपण या सर्व लेगमध्ये. बट हे जे 2 लेग होते हे ऑलरेडी आपण लॉसमध्ये क्लोज केले होते, म्हणून ओव्हरऑल या स्ट्रॅटेजीमध्ये आपण म्हणू शकतो 20,000चंच प्रॉफिट झालं होतं. ओके, सो ती महत्त्वाची गोष्ट नाही आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की या स्ट्रॅटेजीला जर मी काल क्लोज केलं नसतं आणि मी हा विचार केला असता की यार 20,000 प्रॉफिट होत आहे, ही स्ट्रॅटेजी मला 1,00,000 प्रॉफिट देते, तर 1,00,000च्या जागी मी 50,000 जरी निघाले तर मी एक्झिट करणार. आणि आज जर याला जर मी होल्ड केलं असतं, ओके, तर या स्ट्रॅटेजीची कंडिशन बघा. ओके, या स्ट्रॅटेजी कंडिशन बघा. ही स्ट्रॅटेजी कितीच्या लॉसमध्ये आली असती दिसते तुम्हाला इथे 1,27,000. 1,27,000 मी जस्ट दाखवता तुम्हाला. याला क्लोज नाही करा की याला डुप्लिकेट केल्यानंतर जस्ट तुम्हाला दाखवता की राईट टाईमला जर आपण एक्झिट नाही केला, जास्त लालच केली तर काय होते. असे फटके मी पास्टमध्ये खाल्लेले आहेत. तर बघून घ्या 1,27,000चं लॉस माझं सध्या या स्ट्रॅटेजीने दिलं असतं. ओके, काल मार्केट कुठे होतं समजून घ्या. एक खूप मोठा लेसन आहे तुमच्या लाईफमधला. माझं असं म्हणणं आहे की ज्या मिस्टेक्स मी केल्या त्या तुम्ही नका करू, त्या तुम्ही करू नका. आणि त्या मिस्टेक मी परत रिपीट करत नाही. त्याच्याचमुळे आहे ना मी असे मोठमोठ्या लॉसपासून वाचतो मार्केटमध्ये. ओके, सो काल मार्केट इथं होतं 22,700 आणि 22,750ला च्या मधात ट्रेड करत होतं. इवन आपला जो लाईव्ह सेशन चालू होतं ना तेव्हा पण मार्केट इथे ट्रेड करत होतं. आठवते तुम्हाला सर्वांना? कोणीतरी आता बोला इथे इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवा कोणी इथं. आठवते आपलं लाईव्ह सेशन चालू होतं असताना 22,700 आणि 22,750 याच्या मधातच मार्केट ट्रेड करत होतं ना, आठवते? राईट. आणि इथे मार्केट असताना मी तुम्हाला दाखवलं होतं 5,000चा लॉस त्या ओव्हरऑल स्ट्रॅटेजीमध्ये चालू होता. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की मार्केट क्लोज होता जर मार्केट इथंच राहिलं सो ही स्ट्रॅटेजी मला प्रॉफिटमध्ये येऊन जाणार. सो याच्यामध्ये काय झालं की जवळपास मी याला एक्झिट केला 2:30च्या आसपास, 2-2:30च्या आसपास. आणि एक्झॅक्टली कुठे एक्झिट केलं माहिती आहे का, जेव्हा मार्केटनी 22,730 तोडलं, 22,730 तोडलं ना त्याच्यानंतर मी याला एक्झिट करून टाकलं. 19,000च्या प्रॉफिटमध्ये 19,000च्या प्रॉफिटमध्ये या स्ट्रॅटेजीला ओव्हरऑल क्लोज केलं. इथं होतं मार्केट आणि मार्केट क्लोज होता म्हणजे 3 वाजता. आता 22,730 याचा ब्रेक इव्हेंट बघून घ्या. याचा ब्रेक इव्हेंट बघा तुम्ही. 22 ब्रेक इव्हेंट. ओके, ब्रेक इव्हेंट हे महत्त्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट कोणीच नाही शिकवणार तुम्हाला, कुठल्याच कोर्समध्ये नाही शिकवणार. हे लाईव्ह मार्केटमध्येच होतं. याचा ब्रेक इव्हेंट बघा. सर्वात पहिले तर याचा ब्रेक इव्हेंट काय होता 22,632 आणि 23,993. ओके, 23,993 हा होता याचा ब्रेक इव्हेंट. मार्केट कुठं होतं जेव्हा मी स्ट्रॅटेजी क्लोज केली तेव्हा मार्केट होतं 22,700ला, 22,730ला, 22,730ला. ओके, 22,730ला मी हा विचार केला असता म्हणजे इथं मार्केट असताना की याला जर मी होल्ड केलं आणि उद्या जर गॅपअप झालं, उद्या जर मार्केट गॅपअप झाला 50 पॉईंटनी सुद्धा किंवा 22,800ला जरी मार्केट गेलं असतं आज, हा जर विचार मी काल केला असता आणि या स्ट्रॅटेजीला होल्ड केलं असतं हा विचार करून की ठीक आहे गॅपअप होऊ शकते. ओके, गॅपअप होऊ शकते, 50 पॉईंटनी गॅपअप होऊ शकते आणि मार्केट वरती जाऊ शकते. आणि अशातच जर मार्केट वरती गेलं आणि 22,800च्या आसपास जर मार्केट इथं आलं तर तुम्हाला दिसत आहे प्रॉफिट किती दाखवत आहे इथं 1,15,000 दिसत आहे. इथं तुम्हाला 1,15,000 दिसत आहे हायेस्ट. सो हा विचार अगोदर करायचो मी, खूप अगोदर पहिले करायचो असा विचार की एकच दिवस राहिलेला आहे. ओके, आणि माझं सध्या प्रॉफिट चालू आहे 20,000 या स्ट्रॅटेजीमध्ये. याला आणखी एक दिवस मी जर होल्ड केला आणि उद्या जर गॅपअप झालं,
उद्या मार्केट जर 50 पॉईंटनी जरी गॅपअप झालं आणि 22,800ला जरी गेलं मार्केट, तरी मला या स्ट्रॅटेजीमधून 1,00,000च्या वरती प्रॉफिट होणार. याला म्हणतो आपण ग्रीड. याला काय म्हणतो आपण? ग्रीड. समजून घ्या, याला आपण म्हणतो ग्रीड. तर हा एक झाला आपला एक्सपेक्टेशन मार्केटपासून गॅपअप झाला तर बट याच्यामध्ये मी हा विचार कधीच करत नाही. एक्सपायरीच्या अगोदर 1 दिवस अगोदर आपण स्ट्रॅटेजी क्लोज करतो. मी हा विचार केला की 50 पॉईंट गॅपअप न होता 50 पॉईंट जर गॅप डाऊन झाला, जे माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये 18,000चा प्रॉफिट चालू आहे तो लॉसमध्ये कन्वर्ट होऊन जाणार. आणि कशावरून गॅप डाऊन 50 पॉईंटचा होऊ शकते? गॅप डाऊन मोठा झाला तर, ओके, ओव्हरनाईटमध्ये कुठली खराब न्यूज आली तर, मार्केट पडलं तर माझा प्रचंड लॉस होणार. ओके, ऑलरेडी माझ्या या स्ट्रॅटेजीनी 80,000चा लॉस बघितलेला आहे. 80,000चा लॉस या स्ट्रॅटेजीने माझा बघितला होता. सो मी पुन्हा ती 80,000च्या लॉसवरून 20,000च्या प्रॉफिटमध्ये आली. जेव्हा मार्केट 23,100ला होतं तेव्हा आपल्याला काय झालं होतं माहिती आहे का? तुम्हाला आठवत असणार, 3-4 दिवसाअगोदर आपण तो व्हिडिओ टाकला होता. 23,100ला होतं, माझा जवळपास 70,000चा लॉस चालू होता. या स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला दाखवलं 80,000चा लॉस चालू होता. तेव्हा आपल्याला कुठल्या साईडची भीती होती? कॉल साईडची भीती. आपल्याला वाटलं की आता कॉल साईडनी ब्रेक इव्हन टच होणार आणि आपला लॉस सुरू होणार कॉल साईडनी. आणि तेव्हा आपण कुठलीही ॲडजस्टमेंट केली नाही. 23,100ला मी तुम्हाला बोललो होतो, तेव्हा 2-3 दिवसाअगोदरच बोललो होतो की सर्वात जास्त भीती कशाची ठेवायची तुम्ही मार्केटमध्ये? रिव्हर्सलची. 23,100ला असताना मी तुम्हाला बोललो होतो की मार्केट रिव्हर्स मारते ना तर खूप डेंजर रिव्हर्स मारते. हे माझेच वाटलं, तुम्ही 3 दिवस अगोदरचे व्हिडिओ बघून घ्या जर कोणी बघितलं नसणार. 23 नंबरला मी सेंटेन्स बोललो होतो की मार्केट रिव्हर्स मारते तर खूप बेकार रिव्हर्स मारते. मला कॉल साईडपेक्षा मला पुट साईडची जास्त भीती वाटते. पुट साईडची जास्त भीती वाटते. म्हणून आपण काय केले, 23,100ला कुठलीही ॲडजस्टमेंट केली नव्हती. आपण मार्केटला सेटल होऊ दिलं, क्लोज होऊ दिलं. 3 दिवसाअगोदर 23,000च्या खाली क्लोज झाला. त्याच्यानंतर आपण एक ॲडजस्टमेंट केली, 22,700 क्लोज करून 22,800 आपण ॲड केली होती. त्याच्यानंतर एक चार्ज दिला मार्केटने आपल्याला. 80,000च्या लॉसवाली स्ट्रॅटेजी आपण काय केलं, 20,000च्या प्रॉफिटमध्ये काल क्लोज केली. दॅट इज म्हणजे आभार मानायचा मार्केटचा. अशा केसमध्ये आभार मानायचा मार्केटचा की बाबा माझा 80,000 ज्या स्ट्रॅटेजीमध्ये लॉस चालू होता त्या स्ट्रॅटेजीला आता 20,000च्या प्रॉफिटमध्ये मी क्लोज केला. ते पण केव्हा? आपला व्ह्यू जो होता तो एकदम चुकलाच नव्हता, तो प्रचंड चुकला होता. प्रचंड असा चुकला होता की मार्केट वरती न जाता खाली येणार. सो मार्केट वरती गेलं, 23,100 गेलं आणि 23,100वरून आता कुठे चालू आहे? 22,400. ओके, 22,400. किती पॉईंटचा ड्रॉप आहे हा? किती? 600 पॉईंट नाही, 700 पॉईंटचा ड्रॉप. 700 पॉईंटचा ड्रॉप लाईफ टाईम हायवरून. किती दिवसामध्ये? फक्त 3 दिवसामध्ये. सो ह्याच रिव्हर्सलपासून आपल्याला वाचायचं असते. असं जेव्हा रिव्हर्सल होते ना तर आपण आपले जे ॲडजस्टमेंट वगैरे करतो आपण कॉल साईड वाचवण्यासाठी, कारण आपल्याला वाटते की कॉल साईडने आपल्याला लॉस होणार, मग आपण कॉल साईडची आपण ॲडजस्टमेंट करतो आणि होते उलटं. एखादा असा दिवस होऊन जाते की मार्केट पूर्ण रिव्हर्स मारते आणि प्रचंड लॉस होते. तर आज जर याला होल्ड केलं असतं, तोच विचार करून की बाबा हां माझं 1,00,000चं प्रॉफिट होऊ शकते, याला जर आणखी 1 दिवस होल्ड केलं तर मला असा भयानक फटका बसला असता. एवढा भयानक फटका बसला असता या स्ट्रॅटेजीमध्ये. तर तुम्हाला दिसत आहे तुम्हाला. ओके, कितीचा? 1,55,000. माय गॉड, इमॅजिन नाही करू शकत. 1,55,000 रिकवर करणे खूप अवघड आहे. ओके, एक वेळ जर तुम्हाला 1,00,000च्या वरती जर लॉस कुठल्या स्ट्रॅटेजीमध्ये झाला, ओके, वॉट एव्हर, तुमची आता माझ्या पोझिशन पण 8 लॉट असतात. ओके, तर 8 लॉटमध्ये 1,55,000चा जर लॉस झाला असता काल किंवा आज, तर यांनी मला मेंटली वीक केलं असतं. या ट्रेडनी मला मेंटली वीक केलं असतं. त्याच्यानंतर हा 1,05,000चा जो लॉस आहे तो रिकवर करायला मला 2 महिने लागले असते, 2 मंथ्स लागले असते किंवा 3 मंथ्स लागले असते. वाय 3 मंथ्स? कारण या ट्रेडनी मला काय केलं असतं, मेंटली वीक केलं असतं. याच्यानंतर मग मी ट्रेड करताना आहे ना खूप सेफ ट्रेड केला असता. फिअर, माझ्या याच्यामध्ये एक फिअर जे इमोशन आहे ते ॲड झालं असतं. ओके, सो काल मी फक्त माझं एकच इमोशन कंट्रोल केलं, दॅट इज कॉल्ड ग्रीडला कंट्रोल केलं. आणि ग्रीडला कंट्रोल केल्यामुळे मी आज ह्या मेजर लॉसपासून काय झालो, वाचलो. सो ह्या गोष्टी तुम्हाला बघा, ऑप्शन सेलिंग शिकणं खूप सोपं आहे.
थेअरी शिका, वॉट एव्हर तुम्ही काही शिका, कोणापासूनही शिका, कोणाहीपासून शिकवा. सर्वात बेस्ट जर तुम्हाला कोणी शिकवणार ते तुम्ही स्वतः आहात. ओके, तुम्हाला जर सर्वात बेस्ट जर कोणी शेअर मार्केट शिकवत असणार त्या किंवा ऑप्शन ट्रेडिंग, ऑप्शन सेलिंग शिकवत असणार ते तुम्ही स्वतः आहात. तुम्ही तुमच्या इमोशनवर कसं कंट्रोल करता, ग्रीड, फिअर या गोष्टीवर कसं कंट्रोल करता, हे खूप महत्त्वाचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो हीच गोष्ट मला आज तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये दाखवायचं होतं की बाबा आपण का एक्सपायरीच्या एक दिवस आपण पोझिशन क्लोज करतो, का आपण जास्त लालच करत नाही, एखाद्या स्ट्रॅटेजीमध्ये लॉसमधून जे प्रॉफिटमध्ये आले तर आपण का एक्झिट करतो, का आपल्याला रिव्हर्सलची भेटी ठेवायला पाहिजे, का मार्केटचा आपण प्रत्येक वेळेस रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, या सर्व गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या राहतात. चला आता याच्यामध्ये जर बघसान तर सध्या एकदम परफेक्ट कंडिशनमध्ये आहे. डे हिस्ट्रीमध्ये बघसान तर मला एक पण ट्रेड नाही आहे. मी लिटरली सकाळी आरामात उठलो. ओके, कारण मला टेन्शनच नव्हतं, माझी कुठलीही पोझिशन चालू नव्हती जे मला टेन्शन देणार. डिसेंबर, जुलै आणि जून या ज्या स्ट्रॅटेजी चालू होत्या, जुलैचं काही टेन्शनच नाही आहे मला. जून तर माझ्या फेवरमध्येच येत होते कारण मार्केट खाली पडत होतं. 22,500ची आपली स्ट्रॅडल आहे, तर हे प्रॉफिट देत होते. डिसेंबर पण मला टेन्शन नव्हतं, डिसेंबरमध्ये पण मला प्रॉफिटच होत होतं. मार्केट खाली पडत आहे तर कारण 25,000चे कॉल ऑप्शन मी 400 लॉट सेल मारलेले आहेत, तर हे पण मला टेन्शन देत नव्हतं. मी रिलॅक्स झोपलो होतो आज सकाळी. आज कुठलाही ट्रेड घेतला नाही आणि राहिला 3-4 दिवस मी आणखी कुठलाही ट्रेड घेणार नाही. ओके, जी आय व्ही तुम्हाला मी सांगितले होते, आपण काही दिवसा पहिले 4-5 दिवसापासून आपण फुल्ली ॲक्टिव्ह झालो होतो, फुल्ली स्ट्रॅटेजी आपण डिप्लॉय करत होतो लॉंग टर्मच्या, त्या आता स्टॉप करणार कारण ऑलरेडी आपल्या लॉंग टर्मच्या स्ट्रॅटेजीज डिप्लॉय झालेल्या आहेत. आता काय होणार, इथून आता आय व्ही ड्रॉप होणं स्टार्ट होणार. इथे झालेली आहे 250 पॉईंटचा ड्रॉप होऊनसुद्धा आय व्ही ड्रॉप आहे. कमीत कमी 15%नी 20%नी नॉर्मल सिनियरोमध्ये आय व्ही वाढते जर 250 पॉईंटनी तुमचं मार्केट पडत आहे तर. बट 250 पॉईंटनी मार्केट पडूनसुद्धा तुमची आय व्ही वाढलेली नाही आहे. दॅट इज आता संकेत भेटलेले आहे की इथून आय व्ही आता ड्रॉप होणं चालू होणार आहे. जे प्रॉफिट तुम्हाला आता याच्यामध्ये डिसेंबरमध्ये म्हणा की जुलैमध्ये म्हणा किंवा जूनच्या स्ट्रॅटेजीमध्ये म्हणा जे 60,000चं प्रॉफिट दिसत आहे, आणखी 15 दिवसानंतर बघसान हे प्रॉफिट डबल झालेलं असणार. 1,20,000, 1,30,000 असं झालेलं असणार. आता आपल्याला काहीच करायचं नाही आहे. जेव्हा आपल्याला गोष्टी करायच्या होत्या, जेव्हा ॲक्शन घ्यायची होती तेव्हा आपण ॲक्शन घेतली आणि त्याचं आपल्याला फ्रूट भेटलं. जेव्हा काल आपल्याला एक्झिट करायचं होतं, जेव्हा जिथं भीती वाटायची होती तेव्हा आपण भीती ठेवली आणि मार्केटमधून एक्झिट झालो. त्याच्यामुळे मार्केटने पण आपल्याला मोठ्या लॉसपासून वाचवलं. आणि आता चालू आहे एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या दिवशी बघा असे मुवमेंट येतात. बघा. ओके, चला आता इथं चार्ट डिस्कस करूया. आपण चार्ट डिस्कस करू आजचा. आज पण काय झालं, कालच्यासारखीच कंडिशन झाली. आज पण आहे ना कालच्यासारखीच एक कंडिशन तयार झाली. काल कशी एक मेजर कॅन्डल, मोठी कॅन्डल बनली होती 5 मिनिटाची. 9:15 वाजता मार्केट ओपन झालं ना, तर इथे बघून घ्या ही कॅन्डल, या कॅन्डलचा हाय, या कॅन्डलचा लो मार्क करायचा. मोठी कॅन्डल बनली पहिल्या 5 मिनिटामध्ये, जवळपास 22,680 ते 22 किती, याचा लो किती होता, जस्ट मिनिट मला एक चेक करू द्या. याचा लो होता 22,620 आणि 22,680. 22,680 ओके आणि 22,620. 60 पॉईंटची कॅन्डल बनली होती, 60 पॉईंटची कॅन्डल बनली होती. 22,620. सो ही अशी एक मोठी कॅन्डल बनली होती पहिल्या 5 मिनिटामध्ये. पहिल्या 5 मिनिटामध्ये काय होतं ट्रेड आपल्याला इनिशिएट आपण मार्केट बुलिश होणार की बेरिश होणार हे पहिल्या 5 मिनिटाचे कॅन्डल आपल्याला सांगून जाते. किंवा 15 मिनिटाची कॅन्डल पकडा, 5 मिनिटाची. सो पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्येच आपल्याला काय भेटलं, ट्रेड भेटला. खालची लेवल ब्रेक झाली, खालचा कॅन्डलचा लो ब्रेक झाला म्हणजे मार्केट बेरिश. आपण व्ह्यू ठेवायचा बेरिश. इथं एखादे कॉल ऑप्शन्स आपण सेल मारले असते तरी प्रॉफिट झालं असतं. त्याच्यानंतर मार्केट बघा खाली गेलं. प्रत्येक लेवल तोडत गेलं बरं आज मार्केट. प्रत्येक लेवल जे तुम्ही इथं जर बघसाल ना, मी मार्क केलेला प्रत्येक लेवल तोडलं आहे. इथं आलं, हे तोडली. त्याच्यानंतर हा आपला सपोर्ट होता 22,520चा, तो तोडला. तो तोडल्यानंतर काय केलं मार्केटने, बघा मोठा ड्रॉप दिला. आणि बघा आता हा हिरो टू झिरो ट्रेड 22,400चा एक 22,400वरून इथे आता किती वाजलेलं आहे, 3 वाजत आहे, 3:15 वाजलेलं आहे. आणि हे आहे गॅमा प्लेयर. आता 22,400ला इथं मार्केटचा इथं एखादा कॉल ऑप्शन बघू आपण 22,400चा. ओके, जस्ट मिनिट. हिरो टू झिरो ट्रेड आहे हां, आपण सध्या घेत नाही आहोत, आपण करत नाही हिरो टू झिरो ट्रेड वगैरे. बट इथं आपल्याला एक हिरो टू झिरो ट्रेड भेटला असता 22,400ला. सोडा आता, कारण 22,400
10वरून मार्केट डायरेक्टली 22,520 म्हणजे 100 पॉईंटचा जम्प फक्त 5 ते 6 मिनटामध्ये 5 ते 6 मिनटामध्ये मार्केटने दिला. हा आहे तुमचा हिरो टू झिरो ट्रेड. हा बनला तुमचा हिरो टू झिरो ट्रेड. इथं आपण एक ॲड करूया पोझिशन 22,400चा 22,400चा किंवा 22,500चा कॉल ऑप्शन. 22,500चा कॉल ऑप्शन कुठे चालू आहे? 12 रुपये. आज थोड्या वेळा अगोदर हाच जो कॉल ऑप्शन असणार ना, हा जो कॉल ऑप्शन आहे ना, हा मे बी असणार तेव्हा किती रुपयाला चालू असणार? हा तेव्हा 4-5 रुपयाला चालू असणार जेव्हा 22,400 मार्केट गेलं असतं. बघा पुन्हा 7-8 इथं बघा या कॉल ऑप्शनला तुम्ही ऑब्झर्व करा. आता 12 रुपये होता, बोलता बोलता 6 रुपयावर आला. किती पर्सेंटचा ड्रॉप झाला? 50%चा ड्रॉप झाला. हे जे गॅमा प्लेयर राहतात ना, हे असंच काम करतात, हे असंच ट्रेड करतात. बघा 12वरून 6 आत्ताच आपण ॲड केला तेव्हा 12 होता, आता बोलता बोलता तो 5वर आला, 4वर आला. ओके, आता याला ऑब्झर्व करत राहा, या कॉल ऑप्शनला ऑब्झर्व करत राहा की किती फास्टमध्ये तो ड्रॉप झाला 12,400वरून. ओके, येऊन इथं आपण ॲड करू एक 22,400चा कॉल ऑप्शन. 22,400चा कॉल ऑप्शन. ओके, 22,400चा एक कॉल ऑप्शन बघा 77वर आलेला आहे. ओके, याची प्राईस बघा, याची मुवमेंट किती फास्ट होणार आता. हा बघा 12चा 3वर आला, 12चा 3वर आला, तर होऊ शकते हा 3वरून 1 रुपयावरून 12 रुपयाला पण टच झाला असणार मगाशी जेव्हा 12,400ला मार्केट आलं होतं ना, 22,400ला 22,410ला. आता आपण थोडं लेट झालं हे एक्सप्लेन करण्यासाठी. 22,410ला आपण बघितला ड्रॉप होता हा जो लो बनवला इथे. तर मे बी इथे असताना हा जो कॉल ऑप्शन असणार, या कॉल ऑप्शनची प्राईस चालू असणार तेव्हा 4 रुपये वगैरे 5 रुपये 4 रुपयेच पकडा, 4 रुपये वगैरे चालू असणार. 4 रुपयाचा कॉल ऑप्शन 12 रुपयाला शूट झाला. किती टाईम वाढला? 3 टाइम्स. आणि हे जे गॅमा प्लेयर आहे ना, असे पैसा कमवतात. आता इथं तुम्हाला 1 रुपया 40 पैसे चालू होती सध्याची प्राइस. किती? 1 रुपया 40 पैसे. 1 रुपया 40 पैसे. ओके, 1 रुपया 40 पैसे. ओके, बघून घ्या आता. परफेक्ट सर, गुड. ओके, 22,400चा कॉल ऑप्शन, हां 22,500चा कॉल ऑप्शन नितीन सरांनी बघितला. 1 रुपया 40 पैसे चालू होता जेव्हा मार्केट कुठं होतं? 22,410ला जेव्हा ड्रॉप झालं 1 रुपया 40वरून. आणि त्याच्यानंतर मार्केटनी दिला 22,510पर्यंत जम्प, म्हणजे 100 पॉईंटनी मार्केट वाढलं. मार्केट 100 पॉईंटनी वाढल्याबरोबर हा जो कॉल ऑप्शन होता जो 1 रुपया 40 पैसेवरून तो 12 रुपयाला गेला. किती टाईप 18पर्यंत गेला होता. म्हणजे जस्ट विचार करा, 1 रुपयाचा कॉल ऑप्शन 18 रुपये. आता हे तुम्हाला वाटताना खूप वाटत आहे की ठीक आहे 1 रुपयाचा 18 झाला, पण तुम्ही हे विचारा, पर्सेंटेज विचारा, हे विचारा तुम्ही. एखाद्याने 1 रुपयानी जर तो कॉल ऑप्शन बाय वगैरे केला असणार, बायर्स म्हणत आहोत, एखाद्याने कॉल ऑप्शन तो बाय केला असणार 1 रुपयानी, आणि त्याचे 1000 लॉट जर बाय केले असणार, 1000 लॉट वॉट एव्हर असेच करतात ना. 1 रुपयानी 1000 लॉट बाय केलं तर किती होतात? किती आता हे समजा 1000 रुपये लोक असे इन्व्हेस्ट करतात. 1000 रुपये, 1000 रुपये इन्व्हेस्ट करून 12,000 रुपये भेटत आहे त्याला, किंवा 18,000 भेटत आहे. ते हे लोक असे प्रॉफिट कमवतात. जे गॅमा प्लेयर असतात ना, ते गॅमा प्लेयर असे का प्रॉफिट कमवतात. बघा 22,400चा कॉल ऑप्शन हा मगाशी बोलता 77 होता, 77वरून आता तो 88, 82 वगैरे चालू आहे. हे फास्ट मुवमेंट होतात. हे कॉल ऑप्शन बघा किती फास्ट होतात. सो हे 0 टू हिरो ट्रेड होतात. आणि म्हणून आपण आहे ना एक्सपायरीच्या दिवशी आपण काय करतो, 12:30 पर्यंत आपण काय करून घेतो, एक्झिट करून घेतो आपल्या सर्व पोझिशन्समधून. ओके, सो हे खूप महत्त्वाचं राहते. आणि हे मुवमेंट एक्सपेक्टेडच असतात. आज काय करायचं होतं तुम्हाला, आज आहे ना इवन आतापर्यंत केलं नसणार तर आणखी मार्केट जबरदस्त खाली पडलेलं आहे. ओके, ऑलरेडी आता हे आपल्याला एक लो भेटलेला आता मार्केटचा 22,400चा. सो तुम्हाला काय करायचं आहे की इन्व्हेस्टमेंट करा, बिनधास्त इन्व्हेस्टमेंट करा. जे चांगले शेअर्स वाटतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. 4 जूनच्या अगोदर मी स्वतः आज काय केलेलं आहे, बऱ्यापैकी माझे म्युच्युअल फंड्स होते ना त्याच्यामध्ये पैसे टाकून दिले. आज काहीच नाही केलं. आता काही दिवस आहे ना, आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त शांत बसायचं आहे. काही दिवस फक्त आपण काय करणार आहोत, मजा बघणार आहोत मार्केटची. अशा मार्केटमध्ये आपण ट्रेड करत नाही. ओके, अशा मार्केटमध्ये आपण ट्रेड करत नाही. ट्रेड करायचं काम काय होतं, आपलं लॉंग टर्मच्या स्ट्रॅटेजीज घ्यायच्या होत्या, त्या आपण घेतल्या. सो जर तुम्हाला करायचं असणार बेस्टच तर एक काम करा, सॅटर्डे शनिवार
रविवारी मला वाटते एक्झिट पोल येणार, मंडेपासून मजा येणार आणि मंगळवारी तर धमाका होणार आहे. ओके, मंगळवारी तर धमाका होणार आहे. तर म्युच्युअल फंड्स वगैरे जसा चान्स भेटते तसा तुम्ही काय करा, बाईंग करा. म्युच्युअल फंड्समध्ये पैसे टाका, शेअर्समध्ये पैसे टाका. फक्त ट्रेड नका करू. विकलीमध्ये तर बिलकुल ट्रेड करू नका. ओके, विकलीमध्ये तर बिलकुल ट्रेड करू नका. सोमवारी काय करू, आपण कनेक्ट करू पुन्हा. सोमवारी जेव्हा कनेक्ट करू तेव्हा आपण बघू मंडेला जेव्हा आपण कनेक्ट करू ना, तर तेव्हा आपण आहे ना एखादा जो कॉल रेशो बॅक स्प्रेड, ओके, किंवा पुट रेशो बॅक स्प्रेड हे जे स्ट्रॅटेजी बघितल्या ना त्याच्यापैकी एखादी बघू, आपण एक डिप्लॉय करून टाकू. लो रिस्कमध्ये एकदम कमी पैशामध्ये जास्त प्रॉफिट घेण्यासाठी एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करू. किंवा मंडेची तयारी मी संडेला एक्झिट पोलच्या दरम्यान मी करून टाकणार, की संडेला काय एक्झिट पोल येतात त्याच्या हिशोबाने आपण मंडेची तयारी करू. तर हा प्लॅन आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि तुम्हाला पूर्ण लक्ष ठेवायचं आहे आता पुढचे 3-4 दिवस. कुठल्याही इंट्राडे तुम्हाला विकलीची पोझिशन घ्यायची नाही आहे. इवन विकली पोझिशन घ्यायची नाही आहे. 2 वीकच्या नंतरची पोझिशन घ्यायची नाही आहे. वीक कुठेही हो, काही नाही, दूर राहायचं आहे मार्केटपासून. जर करायचंच असणार तर एकच गोष्ट करायची आहे तुम्हाला, दॅट इज द इन्व्हेस्टमेंट. तर आता मला सांगा, ज्यांच्या स्ट्रॅटेजी चालू होत्या 22,500 आय गेस मनोज तुझी चालू होते ना मे महिन्याची स्ट्रॅटेजी? कितीही प्रॉफिट नाही? ते 4,000 पर 1000 पर लॉट. आणि आज जर होल्ड केली असते तर आज ती गेली असती. टोटल किती 10-14,000 असते ती. 14,000च्या लॉस नाही, प्रॉफिटला. ओके, 22,500ची होती तुझी, राईट? 22,500 होती माझी ती. नाही, पण दॅट इज गुड डिसिजन की काल क्लोज केलंय. ओके, त्याला रिग्रेट नाही करायचं कधी. सॉरी, 14 नाही, ते किती 7,000 पर्यंत गेली असते. 7,000च्या प्रॉफिटला गेली असती. बट इट्स ओके, ते 4,000 पण प्रॉफिट बेटर आहे. रिग्रेट नाही करायचं फक्त कधीच. ओके, आपण एक्सपायरीच्या दिवशी पण मार्केट खाली गेलं म्हणून तुझी स्ट्रॅटेजी 22,500ची होती म्हणून, पण इथून जर मार्केट 200 पॉईंटनी वरती गेलं असतं तर तेवढा लॉस झाला असता मोठावाला. आणि दिस इज एक्सपेक्टेड. आपण कधीच प्रेडिक्ट करत नाही की दुसऱ्या दिवशी मार्केट कसं ओपन होणार, कोणालाच माहीत नसते. दुसऱ्या दिवशी गॅप अप होणार की गॅप डाऊन होणार, हे जर कोणाला माहीत असतं तर आता तो टाटा बिर्ला या अंबानीच्या पुढे असता. असं कोणीच प्रेडिक्ट करत नाही की दुसऱ्या दिवशी मार्केट कसं ओपन होते. सो आपण कधी अशा हाय व्होलॅटिलिटीमध्ये जेव्हा मार्केटमध्ये मोठ्या उलाढाल होत आहे अशामध्ये आपण शक्यतो ट्रेड न केलेलं बेटर राहते. आणि ट्रेड करायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं लॉंग टर्मच्या ऑप्शन्समध्ये ट्रेड ठेवा. नितीन सर, तुमची पण चालू होती आय गेस. तुमचं काय कंडिशन आहे? नितीन सर जॉईन नाही झालं वाटते. हॅलो सर. हां, बोला ना. सर, मी आज सगळ्या क्लोज केले होते तुम्हाला. हां, राईट, जुलै. हां, तुम्ही राईट. आता बघा, याच्यामध्ये ना नितीन सर एक प्रोफेशनल ट्रेडर आहेत आणि त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांनी मला काल एक मेसेज केला. ते काय बोलले होते मला की ते आता 4-5 दिवस फॅमिलीसोबत वॅकेशनला जातात 5 डेजसाठी. आणि त्यांच्याकडे जुलैची स्ट्रॅटेजी चालू होती. तर त्यांनी ती काल लॉसमध्ये केली क्लोज, बट कमी लॉसमध्ये केली असणार एक्सपेक्ट करत आम्ही. ओके, बट ते त्यांचं डिसिजन बेस्ट होतं. जर तुम्ही मार्केटमधला टाईम देऊ शकत नसणार, तुम्ही एखाद्या वॅकेशनला जाता किंवा कुठंतरी जाता जिथं तुम्हाला नेटवर्क ॲक्सेस नाही आहे किंवा तुम्हाला डाऊट आहे की तुम्ही ते मार्केटला बघू शकणार नाही, तर अशा याच्यात माहिती आहे का, या शक्यतो आपली जर एखादी पोझिशन असणार ज्याच्यात तुम्हाला वाटत आहे थोडं बहुत जरी की याच्यामध्ये रिस्क बसू शकते, 4-5 दिवसात जर काही झालं, मोठी रॅली आली वगैरे वगैरे वाटवर किंवा मोठा ड्रॉप आला तर मला प्रचंड लॉस होऊ शकते. तर बेटर असते की अशा याच्यात तुम्ही कमी लॉसमध्ये ती स्ट्रॅटेजी काय करायची, क्लोज करायची. आणि काल जे नितीन सरांनी जे केलं ते एकदम बेस्ट आहे. ते सायकोलॉजी डेव्हलप करायला खूप वर्ष लागतात आणि ते काय मार्केट 1-2 वेळा असा फटका दिल्यानंतरच आपण त्या गोष्टी शिकतो. मी पण सुरुवातीला असंच करायचो की यार जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी आहे, कशाला काय लॉस होणार, 4-5 दिवसाची जी गोष्ट आहे. पण मी असे फटके खाल्लेले आहेत. तर काल नितीन सरांनी जे केलं ना ते एकदम बेस्ट होतं. भले त्यांनी ते लॉसमध्ये क्लोज केले, बट ते आता काय करणार, फॅमिलीसोबत 5 डेज जिथे ते वॅकेशनला जात आहेत, कुठे सुट्टीला जात आहे किंवा कुठं जात असं फंक्शनला जात असणार, ते फुल्ली एन्जॉय करू शकणार. तर तुम्हालासुद्धा असं करायचं आहे की जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला टाईम देऊ शकत नाही आहे, तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत आहात, 3-4 दिवसासाठी अवेलेबल नाही आहेत, तर तेव्हा तुम्ही काय करायचं, जवळच्या एक्सपायरीवाली स्ट्रॅटेजीज तर घ्यायच्याच नाही. एक्झिट करायच्या असल्या तर आणि होल्डच करायचं असलं तर मग हेजेस बाय करून त्याला होल्ड करायचं. बट नेकेट कधीच ठेवायचं नाही. मी स्वतः माझ्या पोझिशन हलक्या करून जातो जेव्हा पण मला कुठं जायचं असलं तर. ओके,
सो आता इथे तुम्ही आहे ना तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे पडलं असणार तर विचारा. बघा मार्केट किती वाजलेलं आहे, 15 मिनिट. आता काही नाही, मार्केटनी हा एक 0 to हिरो ट्रेड दिला. आता नाही मार्केट, मला नाही वाटत कुठलं आता एखादी मुवमेंट येणार. 22,400चा एक लो बनवला. इन्व्हेस्टमेंट करा. आज मी आज जवळपास म्युच्युअल फंड्समध्येच मी आज पैसा टाकला. बऱ्यापैकी पैसा म्युच्युअल फंड्समध्ये टाकलेला आहे. म्युच्युअल फंड खूप चांगले रिटर्न देतात बरं. माझे हे तर म्युच्युअल फंडमध्ये आता मी अमाऊंट टाकणं कमी केलेलं आहे, बट स्टील तसं बघितलं तर 45% रिटर्न आहे माझं म्युच्युअल फंड्समध्ये ओव्हरऑल आणि हे तर फक्त झिरोदाचे आहेत. बाकीचे म्युच्युअल फंड्स पण माझे अलग चालू आहेत. त्याच्यामध्ये तर काही असे म्युच्युअल फंड्स आहेत की ते 90%च्या रिटर्नमध्ये, 120% रिटर्नमध्ये. सो म्युच्युअल फंड इज द बेस्ट. जर तुम्ही इक्विटीला मार्केटला तुम्हाला ट्रॅक करता येत नसतं तर हे म्युच्युअल फंड बेस्ट राहतात. ओके, सो म्युच्युअल फंड्समध्ये पैसा टाका. मी स्वतः म्युच्युअल फंडमध्ये पैसा टाकतो. मी इक्विटी जास्त ट्रॅक करत नाही. जास्त वेळ भेटत नाही मला इक्विटीचे शेअर्स वगैरे ट्रॅक करायला. ओके, सो मी म्युच्युअल फंडमध्ये सरळ जास्त डोकं लावत नाही, म्युच्युअल फंडमध्ये पैसा टाकतो. कारण माझा जो जास्तीत जास्त टाईम मग मी याच्यावर स्पेंड करतो की ऑप्शनचे कशी स्ट्रॅटेजी बनवता, कसा प्लॅन बनवता येणार, राईट, कुठल्या स्ट्रॅटेजी काय आहे, तर याच्यावर मी जास्तच फोकस करतो. कारण फ्युचर अँड ऑप्शन सेलिंगवर जास्त फोकस केल्यामुळे मला टाईम नाही भेटत किंवा वेळ नाही भेटत की पर्टिक्युलर शेअर्स शोधायचे आणि त्याच्यामध्ये रॅली येते की नाही ते फाइंड आउट करायचं. बट यस, या सॅटर्डे संडेला मी ते काम पण करणार की कुठला शेअर असा आयडेंटिफाय करता येणार का जो जे आता 4 जूनच्या नंतर रॅली होऊ शकते वॉटेवर. तुम्ही स्वतः बाकीचे मेंबर्सला पण मी रिक्वेस्ट करणार की त्यांनी पण असंच काही ॲनालिसिस करा आणि सांगून द्या. बाकीच्या आपल्या ग्रुपवर पोस्ट करा. आज उद्या तुम्हाला 2 दिवस त्याच्यासाठी टाईम देतो. शेअर्स बघा. शेअर्स मी तुम्हाला सेक्टर सांगून देतो कुठले सेक्टर्स इम्पॉर्टंट आहे. एक आहे डिफेन्स सेक्टर. ओके, डिफेन्स सेक्टरचे कंपन्या, देन इन्फ्रास्ट्रक्चर ह्या आणि काय माहीत, लोक म्हणतात बाबा अदानी, पण आहे की नाही आहे आय डोंट नो, मी दूर राहतो. बट ठीक आहे, अदानी वाटत असतं तुम्हाला तर अदानीमध्ये थोडीशी अमाऊंट टाकून द्या वॉट एव्हर. बट इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिफेन्स सेक्टर आणि सरकारी बँक, सरकारी कंपन्या, PSU बँक्स वगैरे म्हटलं तर चालणार. आणि हे RCF, डिफेन्सची HUL, अजून 2-3 कंपन्या आहेत. याचे तुम्ही चार्ट बघा. चार्ट बघितल्यानंतर तिथं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटते का त्याच्यात बघा. सोमवारी मे बी आपण तिथं इन्व्हेस्टमेंट वगैरे करू शकतो. टाटा स्टील वगैरे बघा 6% निफ्टीला. काय झालं याचा आज? ओके, टाटा स्टीलचा ग्राफ बघून घ्या. अपट्रेंडमध्ये होता. अपट्रेंडमध्ये असताना याला आता बघितलंच आहे तर आपण चला याला थोडंसं ड्रॉ करून बघू काही बनते काय. ओके, यातलं चॅनल जर ड्रॉ केलं तर एक चॅनल फॉलो करत होता हा. ओके, आणि त्याला तोडला. ओके, सो 162 तोडला ना टाटा स्टीलनी. ओके, तर आणखी याच्यामध्ये बॉल येणार. सो बट हा एक अपट्रेंडमध्ये होता. अपट्रेंडमधून सुद्धा आज 6%चा याच्यामध्ये काय झालेला आहे, फॉल आलेला आहे. तर बघा पुन्हा हा या झोनमध्ये आला तर एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी बनते टाटा स्टीलमध्ये पण. जस्ट एक बघताच आपण बघत आहोत. सो असे तुम्हाला शेअर्स असे फाइंड आउट करायचे असतात. टाटा स्टील हा FNOचा शेअर असणार तर याच्यात आपण ऑप्शनचा ट्रेड पण बनवू शकतो. कसं बनवू शकतो जे तुम्हाला शिकवलेलं आहे मी. बघूया टाटा स्टील आहे का रे फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये. टाटा स्टील स्ट्रॅटेजी बिल्डर आहे ना. तर टाटा स्टील आपण एखादा बघूया. आपण चार्ट बघून जर आपण टाटा स्टील आहे की टाटा स्टील FNOचा शेअर आहे. टाटा स्टील आहे, ठीक आहे. ऑप्शन्समध्ये ट्रेड करू. जूनचा ऑप्शन्स. ओके, जूनचा ऑप्शन 170चा एक पुट ऑप्शन, कॉल ऑप्शन, एक पुट ऑप्शन सेल. जस्ट एक दाखवतो तुम्हाला. 150 एक बाय. ओके, उलट झालं आहे. हा पुट ऑप्शन नाही, हा बाय करू, सेल मारू.
बनली टाटा स्टीलची एक स्ट्रॅटेजी. ओके, एक लॉटमध्ये 31,000चा अमाऊंट लागत आहे. प्रॉफिट होता मॅक्स 63,000 46,000. तुम्ही जर फुल्ली शुअर असणार तर याच्यामध्ये असे ट्रेड घेऊ शकतात. याच्यामध्ये मग तुम्हाला ते ॲडजस्टमेंट वगैरे करा, म्हणजे स्ट्राईक प्राईस मॅनेज करून तुम्ही हे प्रॉफिट लॉस तुम्ही मॅनेज करू शकता. हे जस्ट एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला टाटा स्टीलचा. आपण त्याचा चार्ट बघून जर 162 तोडला तर टाटा स्टीलमध्ये पण आपण एखादा ट्रेड बनवू शकतो जो बेरिश राहणार टाटा स्टीलबद्दल. ओके, इवन आपण तो रेशो स्प्रेड शिकलो होतो. रेशो स्प्रेडमध्ये पण आपण ते बघितलं होतं ना. लाईक टाटा स्टीलमध्येच बघूया. आपल्याला वाटत आहे की टाटा स्टील टाटा स्टील समजून घ्या 160. सो मे बी असं वाटतं आपल्याला 150च्या आसपास कुठेतरी एक्सपायर होणार. 150च्या आसपास कुठेतरी एक्सपायर होणार. सो 150चा एक पोट ऑप्शन्स, 150चा पोट ऑप्शन्स 5 लॉट सेल. ओके, आणि 140चा एक मिनिट, याला रिसेट करू आपण. जस्ट एक कन्सिडर करू की 150च्या खाली जाणार नाही असा जर आपण विचार केला तर कसा बनते ते बघूया. किंवा 170च्या वरती जाणार नाही असा विचार करू. 170च्या वरती टाटा स्टील आता जाणार नाही असा विचार करून टाकू. मॅक्स 160 पकडून घ्या. सेफ साईड 160. 5 लॉट सेल. ओके, अँड याच्यामध्ये आपण 160 155 155चे 4 लॉट बाय 165चा एक लॉट बाय. तर या अशा स्ट्रॅटेजी पण आपल्या याच्यामध्ये बनतात, ज्याच्यामध्ये आता तुम्हाला वाटतं की बाबा 150च्या खाली खूप पडला, आता 150च्या खाली नाही पडणार, आता इथंच कुठेतरी जुलैमध्ये हा टाटा स्टील इथे एक्सपायर होणार. तर अशा आपण ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज पण आपण काय करतो, याच्यामध्ये आपण स्टॉक ऑप्शन सेलिंगमध्ये आपण बनवतो. आता हे पुट ऑप्शनमध्ये बनवलं, याला कॉल ऑप्शनमध्ये बनवलं असतं तर हा रिव्हर्स झाला असता. हे आपण रेशो स्प्रेडमध्ये ह्या स्ट्रॅटेजी शिकलो होतो. सो याचे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपण अशा प्रकारे काहीतरी करतो मार्केटमध्ये. चला, मार्केट क्लोज व्हायला किती वेळ राहिलेला आहे आता? जस्ट 10 मिनिट राहिलेला आहे. 513वर मार्केट आलेलं आहे. आणि मार्केटचा ओव्हरव्ह्यू जर आपण बघितला मोठ्या स्केलवर, ओके, त्याला मी आता रिमूव्ह करतो 32 सर्वच्या सर्व ड्रॉईंग. ओके, मार्केट काय आहे तुम्ही बघून घ्या. आता एक काय केलं होतं, एक समजून घ्या. आता इथला जर आपण केअरफुली घेतलं तर तुम्हाला ते आपण जेव्हा चार्ट शिकलो होतो, चार्टमध्ये एक मी ते बोललो होतो तुम्हाला की लाईफ टाईम हायला जेव्हा मार्केट लाईफ टाईम हाय जेव्हा तोडते आणि विथ हाय व्हॉल्यूम तोडते आणि एक मोठ्या ग्रीन कॅन्डलने तोडते, तर एक त्याचा बाउन्स बॅक येतो, तो चांगला येतो. तर 22,800 तोडून जवळपास 23,100ला 23,115पर्यंत गेलो होतं. त्याच्यानंतर पुन्हा बघा हा लाईफ टाईम हाय तोडला. लाईफ टाईम जो होता 22,800चा तो तोडून मार्केट खाली आलेला आहे. सो ओव्हरऑल आता जर मार्केटचा जर आता एखादा तुम्हाला बेस काढायचा असणार तर तो हा आहे तुमचा 1 आवर चार्टमध्ये. बघू आपण 1 आवर चार्टमध्ये काय निघते. ओव्हरऑल 1 आवर चार्टमध्ये जर आपण काढायला गेलो तर दिस इज बेस, जिथून मार्केटने काय केलं होतं, एक रॅली मारली होती 22,400ची. सो मॅक्स 22,400 आपण म्हणू शकतो. आता एक लो बनवला 22,400 ते झोन काढा. आता आपला जो नेक्स्ट सेशन राहणार ना आपला थेरीचा, तो हाच राहणार आहे. ओके, की हे झोन कसे ड्रॉ करतात तो आपला एक नेक्स्ट सेशन राहणार आहे. तुम्ही इमिजिएटली प्लॅन करणार आहोत तर समजून घ्या की हा एक झोन असणार. सो 22,400 22,300 मॅक्स, 22,400 22,300 मॅक्स, त्याच्या खाली मार्केट येणार. त्याच्या खाली 22,300च्या खाली जर मार्केट जात असणार तर मग डायरेक्टली मग आहे 21,800 21,900पर्यंत मार्केट पडणार आणखी. ओके, सो हे सध्या तरी मला असं वाटतं की इथून लास्ट टाईम इथूनच मोठा बाउन्स बॅक मारला होता आणि विथ हाय व्हॉल्यूम ही एक कॅन्डल बनलेली आहे. तर आता तुम्ही काय करायचं, आता बघा
तुम्हाला टार्गेट देऊन देतो. तुम्हाला काय करायचं आता 2 दिवस आणखी प्रॅक्टिस करायची आहे. ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंग स्टार्ट करायच्या पहिले या गोष्टीची प्रॅक्टिस करायची आहे. प्लस इलेक्शन 4 जूनला आहे. 4 जूनच्या अगोदर तुम्हाला हे शेअर्स फाइंड आउट करायचे आहेत. कुठले शेअर्स आहेत जे हाय व्हॉल्यूम किंवा ज्याच्यामध्ये ड्रॉप किंवा हे होऊ शकते किंवा ज्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहे इन्व्हेस्टमेंट करायची. सो हा बघून घ्या. ओके, कुठे होता 4 जून. सो ही एक कॅन्डल 1 आवरची एक बघा विथ हाय व्हॉल्यूम कॅन्डल बनली होती. विथ हाय व्हॉल्यूम कॅन्डल बनली होती आणि याचा हालो होता. इथूनच काय झालं होतं, मार्केटनी काय केलं होतं, हे अशा कॅन्डल आयडेंटिफाय करायच्या आहे. एक तर सर्वात पहिली एक अशी कॅन्डल आयडेंटिफाय करायची ज्याच्यामध्ये मार्केटनी काय केलेलं आहे, जिथं पडलं आणि पडलून तिथून एकदम मार्केटमध्ये एक रॅली आली. ते एक असा अशी एक कॅन्डल तुम्ही आयडेंटिफाय केली ते ती कॅन्डल आहे ना एक डिसिजन मेकिंग कॅन्डल राहते. ती कॅन्डल एक तुमची डिसिजन मेकिंग राहते. सो या केसमध्ये आहे ना ही जी कॅन्डल बनली आहे, ओके, ही एक डिसिजन मेकिंग कॅन्डल आहे तसं बघायला गेलं तर. आता जी कधी बनली होती, जस्ट मिनिट, ही बनली होती या डेला इथे आणि हा डे होता आपला 24 मेला, सॉरी 21 मेला हे कॅन्डल बनली होती. 21 मेला ही कॅन्डल बनली होती. 22,400ला मार्केट आलं होतं आणि तिथूनच मार्केटने बाउन्स बॅक केलं होतं आणि विथ हाय व्हॉल्यूम बनली होती. सो याचा अर्थ काय होतं की इथं या पॉईंटला कोण आहेत तुमचे बायर बसलेले आहेत. या पॉईंटला बायर बसलेले आहेत तुमचे बायर. ते मार्केटला इतक्या सहजासहजी खाली पडू देणार नाही. ओके, बायर बसलेले आहे. आणि इथून बघा बरोबर आज 21 मे नंतर, ओके, 21 मे नंतर, आजची तारीख किती आहे 30 मे, ओके, 21 मे नंतर बरोबर 30 मेला मार्केट 2300ला जाऊन पुन्हा इथेच आलेलं आहे. आणि बरोबर या पॉईंटला येऊनच मार्केटने बघा 100 पॉईंटची रॅली दिली. 150 पॉईंटची रॅली आहे. 150 पॉईंटची रॅली आहे. 150 पॉईंटची रॅली दिलेली आहे. 150 पॉईंटची रॅली बरोबर इथून. ते अशा गोष्टी आहे ना, सपोर्ट हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे असतात. जेव्हा आपण आयडेंटिफाय करतो ना तर हे आपल्याला एक जबरदस्त आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी किंवा एक ट्रेड आपल्याला इनिशिएट करता येतात. ओके, सो चला याच्यानंतर याला 5 मिनिटच्या चार्टला ओपन करू. बघा कशी रॅली आलेली आहे. तर हे 0 to 0 ट्रेड आहेत हे जे लोक इथं घेतात. आणि इथं बघा विथ हाय व्हॅल्यूम्स आता ह्या कॅन्डल बनलेल्या आहे. सो सोमवारसाठी तुम्हाला एक ट्रेड लिहून देतो मी तुम्हाला. सोमवारसाठी गॅप अप हो की गॅप डाऊन हो, वॉट एव्हर, बट गॅप डाऊन झाला आणि 22,400 तोडला आहे. 22,400 तोडलं आहे. गॅप डाऊन झाला आणि 22,400 तोडलं तर मग मार्केटमध्ये फॉल एक्सपेक्टेड करू आपण. बट 22,400 आता जर मार्केट जर सस्टेन करत आहे आणि त्याला कंट्रोल हे सस्टेन करून जर वरती जात असणार तर इथं आपण काय करू शकतो, वरच्या डायरेक्शनसाठी ट्रेड घेऊ शकतो. बट हेच जर आता नॉर्मल मार्केट असतं ना तर मग मी तुम्हाला इथं ट्रेड घ्यायला सांगितलं असता. मी तुम्हाला एखादा बुल कॉल स्प्रेड वगैरे बनवायला सांगितलं असता. बट मी सध्या काही सजेस्ट नाही करत तुम्हाला, जस्ट बिकॉज की इलेक्शन आहे, इलेक्शनचा पिरियड आहे, आय व्ही हाय आहे, मार्केट मोठमोठाले हे देत आहे, कॅन्डल बनत आहे. ओके, बोला. हा सर, आता मार्केट 22,556ला क्लोज झालं बरोबर ना? हां. तरी ऍडजस्टमेंट प्राइस खालीच येईल त्याची ना 22,488ला. हो बरोबर. हे बरोबर आहे ना माझं म्हणजे? हो बरोबर आहे. म्हणजे आता ॲडजस्टमेंट प्राईस ना आजची. हो, आजची ऍडजस्टमेंट प्राइस म्हणजे हा. प्रीमियम म्हणून पाहिलं मी. प्रीमियम ते खाली होऊन जाते, ते ॲडजस्ट होऊन जातात. ते कसं कॅल्क्युलेशन होते मला पण माहिती नाही. 22,488ला. 22,488 समथिंग बरोबर. 22,400 मला प्रश्न विचारायचा होता फक्त. नाही हां म्हणजे 2  22,400. मिनिटांनी ते ऍडजस्ट होईल प्राइस असं. हां, हे आता मार्केट क्लोज झालं इथे. आता ते कसं आहे, ऑप्शनचे प्रीमियम वगैरे सर्व कॅल्क्युलेशन करून ॲडजस्ट होणार आणि इथे तुम्हाला एखादा ड्रॉप दिसून जाणार सडनली. सध्या तर नाही दिसत आहे, बट एक सडनली असा एक ड्रॉप दिसून झाला. सर मी कसं काढतो, आता 22,450चा जो कॉल आहे तो 38 रुपयाला आहे. 38. 22 मग त्यांची बेरीज करतो. 22 22,450चा कॉल जो आहे त्यांची बेरीज करतो फक्त. ओके 38. 450 प्लस ते 38 38 म्हणजे ते 88 झाली. 22,488ला मार्केट येईल असं. म्हणजे 22,488ला ॲडजस्ट म्हणून असं म्हणायचं तुम्हाला इथं होणार, राईट? हो, ऍडजस्टमेंट प्राइस होईल. बघू आपण ते तेवढ्या किलोने. मी कधी याला नोटीस नाही केलं, बट हां होऊ शकते. लॉजिकली तसं करेक्ट आहे. आता ॲडजस्ट होऊन तिथं प्रीमियम ॲडजस्ट वगैरे होऊन जाणार तिथे. किंवा तो 38चा प्रीमियम 38लाच क्लोज झालेला आहे का, की त्याच्या अगोदर काही क्लोज झाला आहे?
नाही 38 ला क्लोज झाला. राईट. तर होऊन जाणार ते ॲडजस्टमेंट मार्केट ॲडजस्ट करून टाकणार ते प्रीमियम वगैरे, कारण इथं 22.56 जरी क्लोज झाला तरी मला वाटते ॲडजस्ट होते की ते चेक करू आपण आज, ही गोष्ट मॉनिटर करून टाकू. ठीक आहे सर. बट लक्षात आलं इथे तुम्हाला 22,400 तुमचं काय झालेलं आहे, एक डिसिजन मेकिंग आपलं हे झालेलं आहे. हा तोडला तर मार्केट गेलं, हा तोडला तर मार्केट गेलं तर तुम्हाला आणखी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, आणखी बेस्ट इन्व्हेस्टमेंट करायची आहे. जेवढा पैसा टाकताय ना तेवढा पैसा याच्यात मार्केटमध्ये तुम्ही येऊ द्या 4 जूनच्या अगोदर. चला इथे आता काही क्वेश्चन्स वगैरे आहे. तुम्हाला हे समजलं आहे ह्या ट्रेड्स किती रिस्की होता, जो मी आज तुम्हाला दाखवला. काल जर आपण होल्ड केलं असतं तर काय कितीला फटका बसला असता, 1,13,000च्या शेवटी. बट आपण त्याला तसं करतच नाही आहे. आणि याच्याचमुळे आपण काय करतो, ह्याच गोष्टी मी तुम्हाला हे ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगमध्ये लाईव्ह मार्केट थ्रू ह्याच गोष्टी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. ओके. तर आता इथे काही क्वेश्चन असणार बघा. बरोबर आहे सर तुमचा 22,488 बरोबर होणं ॲडजस्ट होऊन आलं आहे इकडे. ओके. इथे क्वेश्चन्स असणार, विचारा. इथे क्वेश्चन्स वगैरे विचारा, काही क्वेश्चन्स वगैरे. पॉवर सेक्टर, यस रितेश सर एक्झॅक्टली पॉवर सेक्टर पण आपल्याला हे करणार व्हॅल्यू देणार. 22,488ला ॲडजस्ट झालेलं मार्केट. ओके. ॲडजस्टमेंट. सो इथे काही क्वेश्चन्स असणार तर विचारून घ्या. प्लस लक्षात ठेवा पेपर ट्रेडला तुमचे आय गेस डिसेंबर महिन्याची जी आपण स्ट्रॅटेजी पेपर ट्रेडला लावली होती 2,000च्या प्रॉफिटमध्ये सध्या ती आलेली आहे 2,000च्या प्रॉफिटमध्ये. राईट. पेपर ट्रेडला लावायला सांगितली होती. ज्यांनी ॲक्च्युअल घेतली असणार त्याला 2 दिवसामध्ये 2,000चं प्रॉफिट. 2,000चं प्रॉफिट किती आहे, 3%. 2 दिवसामध्ये 3%चं प्रॉफिट तुम्हाला भेटत आहे. ओके. इथं आता फक्त 2,000 दिसत आहे. आत्ता मार्केट आणखी आय व्ही ड्रॉप होऊ द्या, हे प्रॉफिट तुमचं 7-8 हजारावर चाललं जाणार, जे की 4 to 5%, 5 to 6% राहते. सो हा कमाल तुम्हाला 4 जूनच्या नंतर दिसणार डिसेंबरच्या स्ट्रॅटेजीमध्ये. ओके. जे पेपर ट्रेडला लावायला सांगितली होती किंवा ज्यांच्याकडे ॲक्च्युअल पैसे होते त्यांना ॲक्च्युअल घ्यायला सांगितली होती. त्याच्यानंतर जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी माझी ॲक्च्युअल चालू आहे. माझी ॲक्च्युअल प्राईस किती चालू आहे, मला प्रॉफिट किती चालू आहे त्याच्यामध्ये जुलैमध्ये जवळपास 5,000चा प्रॉफिट चालू आहे. 5,000चं प्रॉफिट जेवढं प्रीमियम लागलं त्याच्या 5,000चं प्रॉफिट 8 लॉटमध्ये माझी ती स्ट्रॅटेजी चालू आहे. ओके. 23,000चा कॉल ऑप्शन आणि 23,000 पुट ऑप्शन सेल केला होता. मार्केट 22,400 500ला पडलं तरी ती स्ट्रॅटेजी प्रॉफिटमध्ये आहे. सो जस्ट बिकॉज की कॉल ऑप्शन खूप जास्त महाग होते. या केसमध्ये होऊन घ्या. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये याच्यासाठी प्रॉफिट मध्ये आलेलो आपण या स्ट्रॅटेजीमध्ये, कारण इथे काय झालं होतं, कॉल ऑप्शन 800 रुपयाला चालू होता 23,000चा आणि पुट ऑप्शन 546ला चालू होता. सो डेफिनेटली मार्केट जर खाली येणार तर कॉल ऑप्शन जास्त फास्ट डिके होणार आणि तेच झालं इथे. ओके. 23,000ची स्ट्रॅडल घेऊनसुद्धा मार्केट 22,500ला आल्यावरसुद्धा ह्या स्ट्रॅटेजीने मला 5,000चा प्रॉफिट दिलेला आहे. ओके. म्हणजे उलटं 500 पॉईंट खाली जाऊनसुद्धा. ओके. तेच जर एखादी मंथली स्ट्रॅटेजी असते तर त्याच्यात तुम्हाला लॉस दिसला असतात. तर लॉंग टर्मच्या स्ट्रॅटेजीमध्ये हाच फायदा राहते. 400-500 पॉईंटचा ड्रॉप तर मार्केट ह्या आपल्या स्ट्रॅटेजी इझिली हँडल करतात, येऊन त्या प्रॉफिटमध्ये पण येतात. आता 4 जून नंतर ही स्ट्रॅटेजी आणखी प्रॉफिटमध्ये येणं स्टार्ट होऊन जाणार आहे आपल्याला. आता आपण आपलं काम संपलं आहे, आता आपलं मार्केट काम करणार आणि आय व्ही काम करणार आपल्याला प्रॉफिट देण्याचं. ओके. सो होपफुली हे सर्व स्ट्रॅटेजीज तुम्ही पेपर ट्रेडला लावले असणार. पेपर ट्रेडला लावल्यानंतर तुम्ही त्याचं ॲक्च्युअल तुम्ही बघसान वर्किंग कसं होत आहे, कसं प्रॉफिट तुम्हाला देत आहे, कसं लॉस तुम्हाला देत आहे, सर्व गोष्टी लक्षात येणार. लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या की बाबा किती डेंजरस राहते मार्केटमध्ये ग्रीट केलं तर आणि कसा फटका मार्केट देऊ शकते. राईट. त्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच आजचं सेशन मी तुम्हाला सांगितलं ग्रुपमध्ये मेसेज करून की खूप महत्त्वाचा आहे, तो अटेंड करा. इन केस जर कोणी मिस झालं असणार तर त्यांनी रेकॉर्डिंग बघा आणि रेकॉर्डिंग बघितल्यानंतर ह्या सर्व गोष्टी तुम्ही वाटल्यास सेव्ह करत जा वाटलं तुमच्याकडे. ओके. तर चलो. अरे हां, सर्वात महत्त्वाची गोष्ट दाखवायची राहिली तुम्हाला, दॅट इज मे महिन्याचं ओव्हरऑल. एक महत्त्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये शिकलो होतो. ओके. रिस्क रिवॉर्ड जेव्हा आपण डिस्कस करणार मनी मॅनेजमेंट त्याच्यामध्ये. सो मे महिना बघून घ्या. मे महिन्यामध्ये ओव्हरऑल एवढे सारे ट्रेड झाले माझे. ओके. ओव्हरऑल एवढे सारे ट्रेड झाले. 4 प्रॉफिटमध्ये गेले. 4 दिवस मी प्रॉफिटमध्ये होतो. ओके. 1 2 3 4 5 6 7 डेज मी लॉस बुक केला. ओके. 4 डेज मी प्रॉफिट, 7 डेज लॉस.
सो ओके, त्याच्यामध्ये आपण डेफिनेटली आपण इंट्राडे करत नाही, म्हणून ते दॅट इज नॉट हे. बट सांगायचं काय आहे की तात्पर्य मला तुम्हाला, आपण कधीही आहे ना लॉस बुक करतो ना, लॉस जेव्हा बुक करतो ना, तर तो लॉस आपण बुक करताना हा असा बुक करतो की तो आपल्या प्रॉफिटपेक्षा जास्त नसला पाहिजे. प्रॉफिट जे होते ना आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त लॉस आपण कधीच बुक करत नाही. ओके, तर त्याच कारणामुळे बघा हे एवढे सारे ट्रेड झाले, 4 दिवस प्रॉफिटमध्ये, 7 दिवस 7 दिवस लॉसमध्ये. बट स्टील ओव्हरऑल जे आहे ना 4 दिवसांनी काय केलेलं, 4 दिवस जे प्रॉफिट बुक केलं आपलं ते 7 दिवसाच्या लॉसपेक्षा खूप जास्त होतं. ओके, सो ह्या गोष्टी एक महत्त्वाच्या राहतात बरं तुम्हाला, या गोष्टी सांगायच्या. आज या महिन्यामध्ये मार्केटने आपल्याला नाचवलं असंही म्हटलं तर चालते, बट ठीक आहे. ज्या लॉस, माझं काय म्हणणं आहे इथं तुम्हाला हे दाखवायचं आहे की कधी लॉस बुक करसाल ना तुम्ही, तर तो लॉस तेवढाच बुक करायचा, तो प्रॉफिटपेक्षा जास्त नसायला पाहिजे. भले तुम्ही 10 ट्रेडपैकी जर 7 दिवस जर लॉसमध्ये गेले आणि 3 दिवस जर प्रॉफिटमध्ये जात असणार, तर ते 3 दिवसाचं प्रॉफिट असं असलं पाहिजे की ते 7 दिवसाच्या लॉसला रिकवर करून तुम्ही अल्टिमेटली प्रॉफिटमध्येच क्लोज झाले पाहिजेत. आणि या सर्व गोष्टीची आपण काळजी घेतो जेव्हा ॲडजस्टमेंट करतो, एखादा लेग क्लोज करतो, या सर्व गोष्टी तेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतोच, ॲटलिस्ट मी तरी करतो. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला धीरे धीरे शिकवणार की कसं करायचं असते हे. ओके, तर चला, इथे काही तुम्हाला क्वेश्चन्स असणार तर विचारून घ्या. त्याच्यानंतर आम्ही सेशन अपलोड करणार. त्याच्यानंतर तुमचा जो ॲडव्हान्स ऑप्शन सेलिंगचा जो पहिला सेशन आहे तो मी रेकॉर्ड करणार या सॅटर्डे संडेला. ओके, आणि तो मी तुम्हाला तिथं अपलोड करून टाकणार. बट मला तरी असं वाटतं आहे की 4 जूनपर्यंत आहे ना आपण डेली लाईव्ह मार्केटमध्ये कनेक्ट होऊन आहे ना मार्केटला पहिले समजूनच घेऊ, मार्केटची रिस्क समजून घेऊ, मार्केटचं रिवॉर्ड समजून घेऊ, मार्केट कसं रिॲक्ट करते. गोष्टी, ज्या गोष्टी आपण आता थेरॉटिकली बेसिकमध्ये शिकलो त्या गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिकली या गोष्टी बघू. प्रॅक्टिकली बघितल्यानंतर जेव्हा आता ॲडव्हान्स चालू करणार, ओके, ॲडव्हान्सचे जेव्हा मी टॉपिक शिकवणार तेव्हा गोष्टी तुमच्या एकदम डोक्यात चालल्या जाणार. अरे हां, हे आपण लाईव्ह मार्केटमध्ये बघितलं होतं, लाईव्ह मार्केटमध्ये ओके हे IB असं काम करते. आता जेव्हा मी IB तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शिकवणार तेव्हा तुमच्या खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असणार. बेसिकमध्ये तुम्हाला IBचा कन्सेप्ट ऑलरेडी समजलेला आहे. जवळपास 3 सेशन आपण IBवरच घेतलेले होते. इम्प्लाइड ओलॅटिलिटी IB डिस्कस केली होती. ऑप्शन ग्रीक्समध्ये IB डिस्कस केली. आता ॲडव्हान्समध्ये आपण ऑप्शन IB डिस्कस करणार. लाईव्ह मार्केटमध्ये आपण IB समजून घेत आहोत, राईट. IB 24ला गेली तेव्हा आपण लाँग टर्मच्या स्ट्रॅटेजीज आपण प्लॅन केल्या आहे. त्या लाँग टर्मच्या स्ट्रॅटेजीज आता कशा प्रॉफिट देत आहे ह्या पण आपल्याला बघत आहोत. IB थोडीशी जरी कमी किंवा जास्त झाली तर आपल्याला प्रॉफिट लॉसवर कसा इम्पॅक्ट करत आहे हे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये शिकत आहे. आता जेव्हा आता हे IB आपण थिअरीमध्ये ॲडव्हान्समध्ये डिस्कस करू ना तर गोष्टी आणखी डोक्यात तुमच्या खूप लवकर जाणार, कारण ह्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकली बघितलेल्या असणार, बेसिकमध्ये त्या गोष्टी क्लिअर झालेल्या असणार आणि एक परफेक्ट IB तुमचा जो कन्सेप्ट आहे तो एकदम परफेक्ट होऊन जाणार. आणि सर्व पुरा खेळ आहे ना ऑप्शन सेलिंगमध्ये IBचाच राहतो. ओके, सो आय गेस इथे एक क्वेश्चन असणार तर इथं विचारा तुम्ही मला, काही पण क्वेश्चन्स वॉट जे काही क्वेश्चन आहे तुमचे. ओके, आणि बरेचसे मेंबर्स ऑनलाईन जॉईन नाही करू शकत आपलं लाईव्ह सेशन जॉबमुळे तर त्यांच्यासाठी आपण रेकॉर्डिंग देतोच. तर 8 मेंबर कसं तुम्ही टाईम काढता ते बेस्ट आहे. तिथे क्वेश्चन्स विचारा मला, काही क्वेश्चन्स वगैरे असणार.